प्रवास अत्यंत हे बलवान निर्भय आणि धाडसाने होत राहावा म्हणून हिंदू संघाच्या उपस्थितीमध्ये आपण त्रिशरण पंचशील हे पुण्यकर्म करणार आहोत। त्याशिवाय बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना या 3 रत्नांची या ठिकाणी वंदना आशीर्वाद होणार आहे आणि भिक्खू संघ एक सूत्र आशीर्वादाचं बोलेल आणि नंतर आशीर्वाद देऊन हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। शशिकला उपासिका ह्या 8 दिवसापासून नगरमध्ये बुद्धाच्या भिक्खू संघाची सेवा करतात आणि धम्माच्या कार्यामध्ये सदैव त्यांचा सक्रिय सहभाग आहे आणि त्यांनी जवळपास 65 वर्षापर्यंत आता बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाला अजिबात दुर्लक्ष केलं नाही, तर त्याला आपल्या जीवनामध्ये वाढवलं आणि महान पुण्यकर्म केलं। भिक्खू संघाला त्या सदैव आपल्या घरी बोलवतात, आपल्या घरामध्ये त्यांचा धम्माचरणाप्रमाणे, धम्मविनयाप्रमाणे त्यांचं सर्व काही आदर सत्कार करतात, भोजन दान देतात, चिवरदान देतात आणि सर्व प्रकारच्या भिक्खू संघाच्या सेवेमध्ये त्या तत्पर राहतात। त्यांच्या आजच्या 65व्या वाढदिवसानिमित्तानं आपण त्यांना या ठिकाणी हार्दिक मंगलमैत्री आशीर्वाद देत आहोत। उपासिका होणं हे मोठं कठीण आहे आणि म्हणून त्यांच्या मनावर जो परिणाम झालेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतलेली आहे आणि त्याचा मोठा पगडा हे या जुन्या पिढीवर पडलेला आहे आणि त्यामुळं ते बुद्धाच्या ज्ञानाशिवाय आणि बुद्धाच्या शिलाशिवाय कोणत्याही दुसऱ्या मार्गाला जात नाहीत आणि त्यामुळे त्यांना या ठिकाणी सर्वजण मंगलमैत्री आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत। सर्वांनी हात जोडून एक साथ आपण बुद्धाला प्रणाम करूया, धम्माला प्रणाम करू आणि संघाला प्रणाम। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि स्वागतो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपरिपन्नो भगवतो साधुसंघो शरणं नमामि। वन्दामि वन्दे भारतीयं अपराधं मे वन्दे द्वितीयम्पि वन्दामि वन्दे भारतीयं अपराधं मे वन्दे तृतीयम्पि वन्दामि वन्दे भारतीयं कृतं सर्वम् अपराधं मे वन्दे अवकाशमहं नान्ते शरणेन पंचशीलं धम्मं याचामि अनुगां कृत्वा शीलं देशमे वन्दे तृतीयम्पि अहं वन्दे शरणेन पंचशीलं धम्मं याचामि अनुगां कृत्वा शीलं देशमे वन्दे तृतीयम्पि अहं वन्दे शरणेन पंचशीलं धम्मं याचामि
अनुमान कत्वा शीलं वेतुमे अन्ते यमं गदामि तन्मदेथ आम्बते नमो तस्मै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्मै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्मै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं ये पश्चिमो पलायिको पश्चतं वेदितव्यो वियोमेति सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अर्कपुरुषपुङ्गला एष भगवतो सावकसङ्घो आहुनेयो आहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनन्तरं पुण्यं केनं लोकसाति एतेन सत्यवचेन सोतिते होतु सर्वदा माते भवन्तरायो सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतां भावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मान् भावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गां भावेन सदा सुखी भवन्तु ते। त्यांच्याकडे घेऊन जात राहावं आणि रोग्याला रोगमुक्त करावं असं या ठिकाणी मी तुम्हाला कळकळीनं तळमळीनं हे नम्र निवेदन करतो। डॉक्टर सिद्धार्थ जोंधळे यांच्यासारखे दयावान आणि महान तळमळीचे व रोग्याला रोगमुक्त करणारे असे जगातले पहिले सायंटिस्ट मी माझ्या अनुभवाने पाहिलेले आहे। म्हणून सर्वजण याचा अनुभव घेण्यासाठी व ज्या लोकांना त्रास असेल, कॅन्सरचा त्रास असेल किंवा कोणता आजार असेल तर त्याला आपण डॉक्टर सिद्धार्थ जोंधळे यांच्या डिस्पेन्सरीमध्ये निश्चित न्यावं। आणि आमची आई हे शशिकला उपासिका शशिकला साळवे यांना त्यांनी नवजीवन दान दिलं आणि हे त्यांचं उदाहरण आहे। सर्वात साधू साधू साधू।